अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वास्तुशास्त्रानुसार घराच्या सुख शांतीसाठी अनेक उपाय सांगण्यात येतात. त्यातील उपाय आणि तोडगे खास तुमच्यासाठी दररोजच्या कामातील हे बदल तुम्हाला नक्कीच अनुभव देतील. चला तर ते बदल कोणते आहेत ते बघूया. सुख शांतीसाठी उपाय आणि तोडगे काय आहेत ते पाहूया. नंबर 1, घरातील किराणा भरताना शुक्रवारी भरावा. कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्याने लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते. शुक्रवारी किराणा भरल्यावर आपल्या घरी नेहमी भरभराट राहते. त्यानंतर आपण नेहमी नामस्मरण केले पाहिजे. नामस्मरण केल्याने आपले मन शांत होते आणि आपली कामं सुद्धा मार्गी लागतात. जर तुमच्या घरी झाडे असतील तर त्यांना नियमित पाणी द्यावे. झाडे अजिबात सुकू देऊ नका, कारण झाड सुकल्याने आपल्या घरात नकारात्मकता येते. म्हणून नियमित पाणी झाडांना नक्की द्यावे, ते सुकू देऊ नये. 2, त्याचबरोबर नेहमीच्या देवपूजेत आपण दिवा लावतो. दिवा लावताना 2 वातींची 1 वात एकत्र करून लावावा. घरातील देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे. नियमित गायत्री मंत्राचा जप करावा, त्यामुळे आपल्या मनाला शांती लाभते. मात्र गायत्री मंत्राचा जप जर रस्त्यात येता जाता किंवा प्रवासात करू नये. एका जागी शांत बसूनच गायत्री मंत्राचा जप करावा, त्यामुळे नक्कीच योग्य फायदे मिळतात. 3, घरातील दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याचा डबा ठेवण्यासाठी योग्य मानण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या घरातील कचऱ्याचा डबा नियमित दक्षिण किंवा वायव्य दिशेलाच ठेवावा. महिन्यातून 1 वेळा तरी पाण्यात कापूर टाकून उकळावं आणि त्या पाण्याने घरातील फरशी पुसून घ्यावी. यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात. 4, नियमितपणे एकादशीचे व्रत करावे. एकादशीचे व्रत करण्यास जमत नसेल तर त्या दिवशी भात खाऊ नये. घराच्या मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्य नियमाने सकाळी संध्याकाळी दिवा लावावा. घरामध्ये बंद पडलेले घड्याळ असेल तर ते लगेच दुरुस्त करावे. घरात तुळस असावी आणि तुळशीची योग्य काळजी घ्यावी आणि तुळस सुकली तर लगेचच काढून टाकावी व त्या जागी नवीन तुळस लावावी. नंबर 5, लादी पुसताना गोमूत्र, हळद यांचाही वापर केला जाऊ शकतो. टॉयलेट आणि बाथरूम मध्ये 1 वाटी तुरटी किंवा मीठ किंवा कापूर ठेवावा आणि आठवड्यातून एकदा तरी ते बदलत राहावं. त्यामुळे नकारात्मकता घालवण्यास मदत मिळते. घरावर कोणतेही संकट आले तरी दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुती समोर मोहरीच्या तेलात 2 लवंगा टाकून दिवा लावावा. नंबर 6, घरातील फरशीचा रंग काळा असू नये. घराबाहेर जाताना देवाचे दर्शन घेऊनच निघावे. देवांना आपल्या सोबत चला अशी प्रार्थना करून घराबाहेर जावे. बाहेरून घरी परत आल्यावर पुन्हा देवाचे दर्शन घ्यावे. 7, स्वयंपाक करताना दक्षिणेला तोंड नसावे. घरामध्ये सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्ती लावावे. रोज सकाळी अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे. असे केल्याने मन शांत राहते, शिवाय कामात मन लागते. तसेच दिवसा झोपू नये. 8,
पश्चिमेकडे पाय तर पूर्वेकडे डोके करून झोपू नये. स्वयंपाकघरात आरसा लावू नये, ते अशुभ मानले जाते. याचबरोबर फरशी किंवा भिंतीचा रंग पांढरा असू नये, त्यामध्ये थोडा तरी रंग मिसळावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.